नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे फायनली दीपशिखाचा अंकुश आणि अबोलीने बँड वाजवलेला आहे, तिला रंगेहात पकडलेला आहे, त्याचबरोबर तिची वाट लावायला घेतलेली आहे। आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की अंकुश आणि अबोली दोघं मिळून तिची कशी वाट लावणार आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। काही कारणास्तव कालचा एपिसोड चॅनलवरती अपलोड झाला नाही, त्यासाठी मी तुमच्या सर्वांची क्षमा मागते। तर इकडे अबोली जी आहे तिला आता पुन्हा किडनॅप करून दीपशिखाने आणलेला आहे आणि त्याचबरोबर दीपशिखा आता अबोलीला म्हणते की आता तुला संपवत असते, आता तुझा खेळ खल्लास करते असं दीपशिखा म्हणत असते आणि ती अबोलीला गोळी झाडायला घेत असते। पण त्याच वेळी एक गोष्ट घडते, ती म्हणजे तिथे अंकुश आलेला असतो आणि दीपशिखाला तिथून तो ढकलतो आणि त्याचबरोबर इकडे अबोलीला तो सावरतो। आणि आता दीपशिखाला प्रश्न पडतो की अंकुशला, कारण ती अबोलीला म्हणत असते की मी अंकुशला जे औषध दिलेलं होतं ते पॉइझन होतं, ते केमिकल होतं, आता अंकुश तुझं संपलेला आहे आणि आता तूही संपणार आहे। जर अंकुश तुझ्यासोबत नसेल तर तू जिवंत राहून काहीच उपयोग नाहीये, तू जगू शकत नाहीये। हा ओव्हर कॉन्फिडन्स आता या दीपशिखाला आलेला असतो आणि ती त्याबाबतच बोलत असते। इकडे अबोली जी आहे ती दीपशिखाशी तिच्याकडे पाहत आहे। आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की अंकुश कसा वाचला, अबोली समोर आता दीपशिखाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली कशी दिलेली आहे, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे अबोलीला व्हिडिओ आलेला असतो आणि तिथे त्या व्हिडिओमध्ये तिला व्हिडिओ कॉलमध्ये दिसत असतं आता तो जो मास्कमॅन आहे तो एका वाटीमध्ये त्याने खीर घेतलेली आहे आणि त्या खिरीमध्ये तो जो मास्कमॅन आहे तो त्या खिरीमध्ये औषध मिक्स करत आहे। आणि इकडे अबोलीला तो म्हणत असतो की लवकरात लवकर तू जर अंकुशला संपवलं नाहीस तर इथे पहिल्यांदा सखीचा जीव जाणार आणि त्यानंतर तुझ्या रमाचा, एवढं लक्षात ठेव। हे सगळं तो मास्कमॅन बोलत असतो। तेव्हा सखी म्हणत असते मी हे सगळं खाल्लं तर माझ्या आजीला सोडून देणार ना तुम्ही। सखीला आता रमाची काळजी असते, कारण सखी आणि रमा दोघी एकत्र असतात आणि हे सगळं भयानक असं घडलेलं असतं। तो व्हिडिओ पाहून अबोलीला धक्का बसतो। अबोली म्हणतो नाही नको नको, अबोली असं ओरडू लागते। तेव्हा अंकुश म्हणतो काय काय झालं अबोली, कारण अबोली तो व्हिडिओ जेव्हा पाहत असते तेव्हा तिला धक्का बसत असतो, कारण तिला कळतच नसतं की आपण हे सगळं काय बोलतोय आणि त्या क्षणी ती बोलून जाते। आणि त्यावेळेस अंकुश म्हणतो काय झालं अबोली। अबोली म्हणते की अंकुश सर मला ना आवळ्याचं लोणचं खवडतंय, मला हे जेवण नाही जेवायचं असं अबोली बोलत असते। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा सखी अबोलीच्या समोर असते आणि अबोलीला मात्र आता काळजी वाटायला लागलेली असते। अबोली म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही मला रमाचा म्हणजे आईंचा आणि सखीचा जीव वाचवला पाहिजे, एवढ्याशा जीवाने तुझं काय केलेलं आहे। आता इकडे अबोलीने तर स्पष्टपणे अंकुशला सांगितलेलं आहे की अंकुश सर मला आवळ्याचं लोणचं वगैरे असं काहीतरी खवडतंय। अंकुश मात्र विचार करायला लागलेला आहे की हे सगळं काय घडतंय, नक्की काय आहे हे सगळं, अबोलीला होतंय तरी काय, हा प्रश्न अंकुशला पडलेला असतो। आणि मग अबोली जी आहे ती अंकुशला सांगत असते, अंकुशला म्हणत असते। तेव्हा अंकुश म्हणतो की मी पाहून आलो, झालं। अंकुश तिथून जातोय तोपर्यंत अबोलीला मेसेज असतो की आत्ताच्या आत्ता त्या याच्यामध्ये अंकुशच्या जेवणामध्ये विष टाकायचं आहे। जर तू अंकुशच्या जेवणामध्ये विष टाकू शकली नाहीस तर इथे पहिल्यांदा सखीचा जीव घेतला जाईल आणि त्यानंतर रमाचा। इकडे अबोलीला आता काळजी वाटायला लागलेली आहे, सखी आणि रमा कोणालाच काही होऊ द्यायचं नाहीये, पण अंकुश पण तिच्यासाठी तेवढाच जवळचा आहे। प्रेक्षकांना आपल्याला प्रश्न पडतोय की आता रमा सखीचा जीव वाचवण्यासाठी अबोली अंकुशचा जीव कसं काय घेते। अबोली तर टेन्शनमध्ये आलेली आहे, तिला काय करायचं काहीच कळत नाहीये, ती घाबरलेली आहे। त्याच वेळी इकडे आता अबोलीने डोक्याला हात लावलेला आहे, तिला मेसेज आलेला आहे, ती म्हणते की आता माझ्याकडे काहीच पर्याय नाही, अंकुश सर मला माफ करा, मी खरंच काहीच नाही करू शकत असं म्हणत अबोलीने आता ती जी कॅप्सूल आहे ती उघडलेली आहे आणि ते कॅप्सूलमधलं जी पावडर आहे ती पावडर तिने अंकुशने जे सूप प्यायला घेतलेलं होतं त्या बाउलमध्ये तिने टाकलेली असते। अबोलीने आता थोडासाही विचार केलेला नसतो, तिने इकडे सखी आणि रमाचा जीव वाचवण्यासाठी अंकुशच्या जीवाशी खेळत असते। अंकुशला त्रास होईल किंवा काय होईल याचा विचारही तिने केलेला नसतो। आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं
अबोली खरं तर टेन्शनमध्ये आलेली असते. अबोलीला कळत नसतं की हे सगळं काय घडतंय. काहीही झालं तरीही अबोली एकाच गोष्टीचा विचार करत असते की नाही, आत्ता सध्या माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे, माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे याचा विचार करत अंकुश तिथं आलेला असतो. अबोलीला तो म्हणत असतो की अबोली तू का काही खात नाहीये, तू पण घे ना तुझं सूप. अबोली म्हणते की हो, आणि असं म्हणत अबोली आता ते सूप घेणार असते आणि अंकुशने घ्यायला सुरुवात केलेली असते. आणि काही सेकंदामध्येच अंकुशला त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. अंकुशला त्रास होऊ लागलेला असतो. अंकुश मात्र आता कासावीस झालेला असतो आणि अबोलीकडे तो पाहत असतो. अबोलीला धक्का बसलेला असतो. अबोलीला माहीत असतं अंकुशला त्रास होणार आहे. अंकुशच्या जीवाला धोका आहे ही गोष्टही अबोलीला माहिती असते. कारण जेव्हापासून रेस्टॉरंटमध्ये आलेले आहेत तेव्हापासून फक्त एवढंच सुरू आहे, अबोलीला मेसेज येत आहेत, धमक्या येत आहेत आणि बिचारी अबोली घाबरली जात आहे. अंकुशला मारण्यासाठीही तिला धमकी आलेली असते आणि ती मात्र खूपच घाबरलेली असते. अंकुशने 2 चमचे सूपचे घेतलेले असतात आणि अंकुशला त्रास होऊ लागलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं घडत असतं आणि आता अंकुश आणि अबोली दोघंही एकमेकांच्या समोर असतात. अबोली म्हणते की काय झालं असं म्हणत अबोली अंकुशला विचारू लागते. त्याचबरोबर सगळेजण आता धावत अबोलीकडे निघालेले असतात, अबोलीकडे जात असतात आणि त्याच वेळी अबोली जी आहे ती अंकुशकडे पाहत असते. अंकुशला त्रास होऊ लागलेला असतो आणि अबोलीला मात्र कळत नसतं की आता करायचं काय आहे, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, हे सगळं अबोली विचार करत असते. आणि त्यासोबतच तिथे सिक्युरिटी त्याचबरोबर जे सगळेजण आहेत त्यांना अबोली तिथे बोलवायला सुरुवात करते. तिथले लोक अबोलीच्या मदतीला येतात आणि काही लोक अबोलीच्या मदतीला आलेले असतात आणि ती लोक अबोलीला म्हणतात की यांना घेऊन डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आणि मग आता अबोली अंकुश म्हणत बाहेर येते. तोपर्यंत एका गाडीत घातलं जातं अंकुशला आणि गाडी घेऊन जाते. त्यानंतर पाठीमागून तो जो माणूस असतो जो अबोलीला रेस्टॉरंटमध्ये आल्यापासून गोड बोलत होता तो माणूस समोर आलेला असतो आणि तो म्हणतो की अबोली काय झालं, हे घे पाणी घे आणि नंतर हॉस्पिटलमध्ये जा, काळजी करू नको, तुझ्या नवऱ्याला काही होणार नाहीये, अशा भाषेमध्ये तो बोलत असतो. अबोली पण त्याच्याकडून पाणी घेते, ती पाणी पिते आणि त्या क्षणी अबोली जी आहे ती बेशुद्ध होते. हे सगळं घडत असतं, परंतु अबोली आता बेशुद्ध झालेली आहे आणि आता ती व्यक्ती जी आहे ती अबोलीला एका गाडीत टाकते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अबोली जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती एका गोडाऊनमध्ये असते आणि अबोली म्हणू लागते की हे सगळं काय आहे, हे सगळं काय घडलंय, हा विचार तिला पडलेला असतो. तेव्हा अबोली म्हणत असते तू कोण आहेस, कारण एक आवाज अबोलीच्या कानावर पडू लागलेला असतो, जो तिला कॉल करत असतो त्या व्यक्तीचा आवाज तिच्या कानावर पडत असतो. अबोली इकडे म्हणत असते की तू कोण आहे, का तू माझ्या मागे लागलेला आहे, हिम्मत असेल तर समोर ये ना, पाठीवर वार काय करतोय. आणि तेवढ्यातच तो म्हातारा जो आहे तो समोर येतो आणि तो म्हणत असतो की मी तर तुझ्या समोरच आहे अबोली, मी तुझ्या पाठीवर वार करतच नाहीये, असं म्हणत तो समोर आलेला असतो आणि तो अबोलीशी बोलत असतो. आणि मग अबोली म्हणते कोण तुम्ही इथे कसे आलात. तेव्हा मात्र ती व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावरची दाढी काढते, केसांचा टोप काढते, डोळ्यांचा चष्मा काढते. तेव्हा अबोलीला कळतं की ही तर दीपशिका. अबोली म्हणू लागते दीपशिका तू, असं म्हणत अबोली बोलत असते. आणि दीपशिका अबोलीला म्हणत असते की तुला काय वाटलं, तुझा हिशोब चुकता करायचा होता ग, म्हणून मी या संधीची वाट पाहत होते. आता तुझा अंकुश तर गेलेला आहे, आता तू संपलेली आहे, एवढं लक्षात ठेव, कारण तुझा अंकुश म्हणजे तुझा जीव की प्राण आहे आणि तोच मी घेतलेला आहे. त्यामुळं आता तू जगून काहीच उपयोग नाहीये, तू जगू शकत नाही, या भाषेमध्ये दीपशिका बोलत असते. आणि अबोली मात्र म्हणत असते की काय केलंस तू. दीपशिका म्हणत असते की तिथे अंकुश मरणाच्या दारात आहे. इव्हन तिथल्या डॉक्टरांनी अंकुशला मृत घोषित करून भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिलेली असेल, असं दीपशिका बोलत असते. तेव्हा अबोली कासावीस होते आणि अबोली म्हणत असते की नाही दीपशिका, मला जायचं अंकुश सरांकडे, अंकुश सरांचा जीव धोक्यात आहे, मला त्यांच्याकडे जायचं आहे. पण अबोली या दीपशिकाला बोलत असते. तेव्हा दीपशिका म्हणते की नाही, तुला जाऊच देणार नाही, कारण काही झालं तरी अंकुश संपला पाहिजे आणि आता तुलाही संपवायचं आहे, माझे जुने हिशोब आहेत ते चुकते करायचे आहेत, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अबोली म्हणत असते पण अगं मी काय केलं तुझं, तू माझ्याशी कशी वागत आहे, असं अबोली तिला बोलत असते. तेव्हा दीपशिका म्हणत असते की हे सगळं तूच केलेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, तू मारलेस माझ्या बहिणीला शिवांगीला, तू मारलेला आहेस. तेव्हा अबोली म्हणते म्हणजे माझा काय संबंध या सगळ्या गोष्टींशी.
तेव्हा ती म्हणत असते की हो, ज्या मास्क मॅनला तू शोधत होती ना, ती मास्क मॅन, ती मास्क गर्ल मी आहे, एवढं लक्षात ठेव. असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि सगळेजण एकमेकांकडे, तिथे दोघीही एकमेकींकडे पाहत असतात आणि आता दीपशिका सांगत असते की हो, ती मास्क गर्ल मी आहे. शिवांगी माझी बहीण जरी असली तरीही मास्क गर्ल म्हणून मीच तिला मदत करत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मीच करत होते, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही मास्क गर्ल बनून मी त्या सगळ्या जज साहेबांच्या मुलींना मारलेला आहे. तेव्हा आबोली म्हणते की तू स्वतःच्या बहिणीला सोडलेलं नाहीये, तिच्या बॉयफ्रेंडला सुद्धा तू, अगं तो तर तिचा प्रियकर होता ना. त्यावरती आता दीपशिकाला खूप राग येतो. दीपशिका डायरेक्टली इकडे आबोलीचा गळा पकडते आणि तिला बोलू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, तिचा तो बॉयफ्रेंड नव्हता, तिचा तो प्रियकर नव्हता, तो माझा प्रियकर होता. मी त्याच्यावरती प्रेम करत होते, तो माझा होता. असं म्हणत इकडे आबोली बोलायला सुरुवात करत असते. आबोली जे बोलत असते त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता दीपशिका तिला सांगत असते की हो, त्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी मारलेला आहे आणि शिवांगी माझ्यामध्ये आली म्हणून शिवांगीची पण मी वाट लावलेली आहे, असं ती सांगत असते. शिवांगीला सुद्धा मीच मारलेलं आहे, हे तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती स्वतःच्या तोंडाने आता आबोलीला सांगत असते की आजपर्यंत तिनं काय काय केलेलं आहे. इव्हन ती जी असते ती पोलीस, तिला सुद्धा मी अडकवलेला आहे आणि शिवांगीचाही मीच खून केलेला आहे, असं स्वतःच्या तोंडाने सगळ्या गुन्ह्यांची कबुली देत असते. आणि इकडे दीपशिका म्हणत असते की आता तुझा खेळ खलास, अंकुशला तर संपवलेला आहे, आता तू संपली पाहिजे, आता तुला संपवणार आहे, असं म्हणत तिचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आबोलीला धक्का बसलेला असतो. आबोली म्हणत असते की काय बोलतेस तू, हे सगळं काय केलंस तू, का आपण एवढं सगळं कशासाठी. तेव्हा ती सांगत असते की शिवांगीने माझा प्रियकर होता, त्याला घेतलं, पण काय करणार ना, त्याला तर तीच आवडत होती आणि माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर आबोली म्हणत असते की मला जाऊ दे अंकुश सरांकडे, मला अंकुश सरांकडे जायचं आहे, मला त्यांच्याकडे जायचं आहे, त्यांना वाचवायचं आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते की अंकुश एव्हाना संपला असेल, कारण काहीही झालं तरीही जे कॅप्सूल होती ती साधी कॅप्सूल नव्हती, तर त्या कॅप्सूलमध्ये मी हे टाकलेलं होतं, त्याच्यामध्ये केमिकल होतं आणि त्या केमिकलमुळे अंकुशचा जीव कधीच गेला असेल, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि दीपशिका आता आबोलीला मारायला तिच्या अंगावरती धावून गेलेली असते आणि ती आबोलीशी अशा पद्धतीने वागत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की इकडे आबोली, त्याचबरोबर दीपशिका, आबोली कासावीस असते, आबोली हात जोडत असते, मला जाऊ दे म्हणत असते आणि दीपशिका मात्र हसत असते. सुरुवातीला रडत रडत ती आबोलीला तिची स्टोरी सांगत असते, तिच्या बॉयफ्रेंडला शिवांगीने कसं ताब्यात घेतलं. मग तिने ठरवलं की नाही, पुन्हा ती रडायला सुरुवात करते. ती म्हणू लागते की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडलेलं आहे ते फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे, कारण तो जो होता तो माझ्यावरती प्रेम करत नव्हता, त्याला माझ्याबद्दल काहीही वाटत नव्हतं. आणि त्यासोबतच इकडे ती बोलत असते की मग मी ठरवलं, नाही, आता जर त्याला माझ्याबद्दल काही वाटत नसेल तर मीही त्याच्याशी अशाच पद्धतीनं वागणार आहे, मीही त्याला असंच जाणून करणार आहे, त्याला जगण्याचा अधिकार नाही, मी त्याला संपवणार आहे, असं म्हणत मी त्याला संपवून टाकलं. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता आबोलीचा गळा दाबायला सुरुवात केलेली असते आणि त्याचबरोबर आबोलीला ती त्रासही देऊ लागलेली असते. आबोलीला कळत नसतं की नक्की काय करू मी आता, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करू, हा प्रश्न आबोलीला पडलेला असतो. परंतु आबोली आणि त्याचबरोबर इकडे अंकुश यांचं जबरदस्त असं प्लॅनिंग असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की दीपशिका आबोलीला म्हणत असते की आता तुला संपून टाकणार आहे आणि असं म्हणत तिने आबोलीला मारायला बंदूक काढलेली असते आणि बंदुकीतली गोळी ती आबोलीवरती झाडत असते आणि नेमकं त्याच वेळेस आता तिथं आलेली असते, ती म्हणजे आलेला असतो तो म्हणजे अंकुश. आणि अंकुश तिथे येतो आणि अंकुश तिथे दाखवून देतो की तो जिवंत आहे. तेव्हा मात्र इकडे आबोलीला खूप भारी वाटतं, म्हणजे हे सगळं आबोली आणि अंकुशचं प्लॅनिंग आहे आणि तिथं आता दीपशिकाची वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.